नमस्कार, मी मनीषाच रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत तीळ आणि शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू. आता थंडी पडलेली आहे. थंडी आणि संक्रांतही जवळ आलेली आहे. त्यासाठी हे लाडू शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. इथं मी कढईमध्ये 1 कप पांढरे तीळ घेतलेले आहेत. मीडियम फ्लेमवर तीळ चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. अगदीच काळा डाग पाडायचा नाही, पण चांगले तीळ तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता तीळ काढून घेऊया. इथं मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत. मीडियम फ्लेमवर शेंगदाणे सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. शेंगदाणे छान खरपूस असे भाजून झालेले आहेत. पहा, एक 5 ते 10 मिनटं लागतात. आणखी थोडं मी 2 मिनटं गरम पॅनवर शेंगदाणे भाजून घेणार आहे. आता शेंगदाणे काढून घेऊया आणि थंड होण्याकरता ठेवून देऊया. इथे मी अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि गरम खोबरं छान परतून झालेलं आहे. आता परतून काढून घेऊया. शेंगदाण्याची फोल आता थंड झालेले आहेत. शेंगदाणे सगळे शेंगदाणे असे रगडून फोल काढून घेऊया. शेंगदाण्याची छान फोल काढून झालेली आहेत. आता स्वच्छ करून शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. प्रथम शेंगदाणे फिरवून घ्यायचे आहेत. एका परातीमध्ये आता फिरवलेले शेंगदाणे काढून घेऊया. अशाच प्रकारे तीळही बारीक करून घ्यायचे आहेत. खोबरं तसंच घालून घ्यायचं आहे, कारण मी खवलेलं खोबरं घेतलेलं आहे. अगदी बारीक हवे असेल तर नुसते एक गिरकी मारून घ्यायची आहे, नाहीतर खोबऱ्याला तेल सुटते. इथे मी एवढ्या सगळ्या मिश्रणासाठी 1 कप बारीक करून गूळ घेतलेला आहे. वेलदोडा आणि जायफळची पूड अर्धा चमचा घातलेली आहे. नकळत मीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे साजूक तूप यामध्ये घालून मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता सगळे एकत्रित केलेलं मिश्रण मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे तूप, वेलदोडा पावडर, गूळ सगळीकडे छान लागला जाईल. इथं मी पांढरा गूळ वापरला आहे. तुम्ही सेंद्रिय गूळ वापरला तरी चालेल. आता थोडेसे भाजलेले तीळ मी बाजूला काढून ठेवले होते, ते यामध्ये घालून घेऊया आणि मीडियम साईजचे लाडू छान वळून घ्यायचे आहेत. लाडू सहज वळला जातो. पहा, असे हे शेंगदाणा आणि तिळाचे पौष्टिक ऊर्जा देणारे लाडू तयार आहेत. अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा.